तर मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपद बिल्डरांच्या दारात गहाण ठेवलं होतं असा हल्लाबोल रवींद्र धंगेकर यांनी केलाय। तर मोहोळ यांनी पुणेकरांचा अपमान केला असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी धंगेकरांनी केली आणि धंगेकरांच्या आरोपांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिलंय। महापौराच्या काळामध्ये बडेकरांची गाडी महापौरांचा लोगो तिथं घाण ठेवला, महानगरपालिकेला बिल्डरांची इथं घाण ठेवली आणि अस्मिता जी आमची महापौर म्हणून जी पार्टी असते किंवा महापौर म्हणून एक मोठं सर्वोच्च पुणे शहरामधलं पद असतं, हे पद तुम्ही नेऊन पुणेकरांचं पद किंवा तुम्हाला दिलेला सन्मान बिल्डरांच्या दारात तुम्ही घाण ठेवला। तेच आता ह्याचंही उत्तर त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे। जर तुमची स्वतःची गाडी असेल तर आपण समजू शकतो, पण बडेकरांच्या नावाची असलेली गाडी, त्या गाडीवर लोगो, हा पुणेकरांचा घोर अपमान केलेला आहे आणि म्हणून मी म्हणतो की आता यांनी राजीनामा दिला पाहिजे। प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा दे बाबांनो, उगाच काय ती कशाला लावताय गाडी, बरोबर? मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली 2.5 वर्ष, महानगरपालिकेची गाडी वापरली नाही। राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी, गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टीज। माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे, त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली, मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं। अरे बाबा, इतका कृतज्ञ का होताय? पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी 2.5 वर्ष वापरली बाबांनो।